प्रतिनिधी काबिज शेख. जळगाव जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने तस्करांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जप्त करण्यात आलेला तब्बल 1362 किलो सुका गांजा सोमवारी मे 11 रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत 2,72,40,000 रुपये इतकी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई यांच्या सूचनेनुसार जप्त केलेल्या अंमली पदार्थांची तात्काळ विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी हा अवाढव्य मुद्देमाल नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी जळगाव येथील अंमली पदार्थ केंद्रीय मुद्देमाल कक्षातील साठ्याचा आढावा घेऊन ही कार्यवाही निश्चित केली. ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक गृहप्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे तसेच वजन व मापे विभागाचे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर, पोलीस हवालदार संदीप पाटील, जयंत चौधरी, अजय पाटील आणि रवींद्र चौधरी यांनी ही विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. जळगाव पोलिसांनी तस्करांचे कंबरडे मोडल्याने जिल्ह्यात या कारवाईची मोठी चर्चा होत आहे.